हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंना सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आज म्हटलं चला मस्त अशी अख्खा मसूर बनवावं. अख्खा मसूरची आमटी किंवा अख्खा मसूरचं आपण डाळ पण म्हणतो, आमच्यात डाळ पण म्हणतात अख्खा मसूरची डाळ. तर छान लागते ती पण कधी कधी. सकाळ सकाळच बनवायला घेतली आज. थोडं त्याच्याबरोबर इंद्रायणी तांदळाचा राईस कॉम्बिनेशन एकदम मस्त, लोणचं पापड एकदम छान. तर ताईंनो त्या दिवशी एक कमेंट आली की भारती तुझा चहा कसा सुटला, कॉफी घेते का किंवा दुसरं काही गोड खाते का किंवा दूध घेते का. तर त्यांना चहाचा प्रश्न असा आहे की चहा मी लहानपणापासून कधी पिऊनच नाही पाहिलेला, तर सुटायचा प्रश्नच नाही. म्हणजे त्याची टेस्ट कशी लागते हे मला चहाचं माहितीच नाही आत्तापर्यंत की तो कसा लागतो, कारण कधी तो पिऊनच पाहिलेला नाही. त्याच्यामुळे सुटायचा प्रश्नच नाही. आता ज्यांना सवय, आमच्या स्वातीला सवय आहे तिला लागतोच सकाळ सकाळ 5 वाजता पण लागतोच. मध्यंतरी नव्हती तिला बरं का, ती पण घेत नव्हती, पण इकडं राहायला आल्यापासून तिने पण थंडीमुळे सुरू केला. थंडीतच आम्ही मागच्या वर्षी इकडं राहायला आलो ना नवीन घरी जंगलविलामध्ये, तर इकडं एकदम जास्त थंडी लागायची. तर तिने मग इथं आल्याच्या नंतर सुरू केला चहा प्यायला. आणि राहिला माझा प्रश्न, तर मी कधी घेतलाच नाही चहा, त्याच्यामुळं सवय लागलीच नाही आणि सवय न लागल्यामुळं ती मोडायचा काही विषयच नाही आणि त्याचा फायदा खूप होतो चहा न घेतल्याचं. पण आता ज्यांना सवय आहे ते नाहीच हे करू शकत, कारण ते एक एडिक्ट माणूस झालेला असतं, एक नशा टाईप, तर ते घ्यावाच लागतो. त्या टायमाला नाही घेतलं तर डोकं दुखतं, कुठं काय होतं असं होतं, तल्लफ म्हणतात ना त्या गोष्टीला. तर तसं चला असो, इतकं पण वाईट नाही, पण जास्त जे लोक घेतात त्यांच्यासाठी ते खरंच चांगलं नाहीच आहे वजन वाढीसाठी. म्हणजे जास्त जर चहा पिला आपण तर ऑफकोर्स वजन वाढतंच. आणि दुसरा एक, आता सध्या बिबट्याने घातलेला धुमाकूळ सगळीकडं, बापरे. बऱ्याच ताई काळजी करतायत आमची की डोंगराच्या कडेला घर आहे ताई, तुम्ही रात्रीचं बाहेर फिरता थोडंसं सांभाळून हे करा. कारण आजकाल म्हणजे आमच्या इथे तर भरपूर दिवसापासून नाही, ज्यावेळेस सगळीकडे बिबट्याचं काही हे नव्हतं, एवढा हल्ला कल्ला नव्हता, तेव्हा पण आमच्या इथे बिबटे कायम दिसायचे. सायरन वगैरे लावून दिलं की ते लांब पळून जातात, ते थोडंसं आम्ही सेफ्टी करून ठेवलेली आहे. पण आता त्याला हे नाही, ते तरी बिचारे कुठं जातील, जंगली प्राणी आहेत पण खूप नुकसान करतायत ते. कितीतरी व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघतोय, लहान मुलांना ओढून नेलं, कुठं कुणाला काय केलं. आजकाल म्हणजे खेडेगावात जे थोडंसं आउटसाईडला राहतात आयराणात, त्यांचं तर शेती करणं पण मुश्किल झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः टोळ्याच ते फिरता येतं. त्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे बिबट्यांची. तर खरंच खूप भयानक हे आहे. आमच्या इथं एक जणाचं कुत्रं पण खाल्लं आता 2 दिवसापूर्वी. आणि असं दिवसा ढवळ्या कुठं पण फिरायला लागलेत, कुठं पण दिसत आहेत. काय नेमकं अचानकच झालंय काही कळेना. बरं दिसेना जायना, पण किती ते म्हणजे डायरेक्ट अटॅक करतात. काहीच पाहत नाही, मुलं पाहत नाही, कुठं काही पाहत नाही. तर बऱ्याच ताईंनी काळजी केली की बाहेर रात्रीचं वगैरे निघत जाऊ नका किंवा काय. तर आमच्या इथं पण मला असं वाटतं रात्रीचं कुंत्रे भुंकता येतं. गेल्या 2-3 दिवस झाले कुठंतरी फिरतोय. आता हे बऱ्याच दिवसाचं फिरतोय, बऱ्याच जणांना दिसलाय पण मधनं किती वेळा सायरन पण चालू केलते. पण आता काळजी घेतो आम्ही बरं का ताईंनो. संध्याकाळच्या वेळी दरवाजा वगैरे आमचा लावलेला असतो 8-8:30च्या नंतर, आणि थोडंसं गेट वगैरे गेटवरती वगैरे आम्हाला लावायला जावं लागतं संध्याकाळच्या वेळी. सगळे कामं वगैरे आवरल्याच्या नंतर दिवसभर लॉक करून जमत नाही, कारण कुणी ना कुणी सारखं येतं, मग ते उघडायला जायचं ते. त्याच्यामुळे संध्याकाळी मग एकदा तुमचे दाजे आले की लॉक लावायला आम्हाला जावं लागतं मग. तर ताईंनो काळजी केल्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद. पण आता काय आहे, ज्याच्या त्याच्या नशिबाचं हे असतं, त्याच्या नशिबात जे लिहिलंय ना ते शेवटी घडत असतं. आपण किती काचेमध्ये जरी बसलं ना, तर ते नशीब जिथं आपलं हे असतं ना तिथं ते काही प्रकार घडतातच. तर चला असो, छान असा मस्त अख्खा मसूर मी बनवलाय पहा इथं. आता याला मस्त अशा मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी देऊन घेणार मी आणि मग नंतर बारीक करणार. बारीक गॅसवरती 2-3 शिट्ट्या होऊ देणार. काय आवडलं? पाणी आवडलं हे दिलेलं. सकाळ सकाळ मस्त शेतामध्ये पहा इथं कांदे आहेत का काय काय माहिती. ते हे तर कांदेच आहेत. छान असं पाणी चाललंय पहा, पाटाचं मस्त सोडून दिलंय. सगळं पाट एक लाईन भरती इकडून चाललंय पहा, असं गोल फिरून परत असं 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 चालू आहे. म्हणजे आता हे सगळे वाफे मस्त पाण्याने भरणार आहेत. आता भारी वाटते मला थंडीचं पाणी. इकडं ह्या शेताला जर दिलं ना, बापरे एवढी थंडी वाजणार आम्हाला. मधी तिकडं पलीकडनं पण शेत आहे, तिकडं पण कांदे येतं.
तिकडं जरी पाणी दिलं ना, मध्ये आम्ही दोन्ही साईडनी पाणी जर शेताला दिलेलं असलं ना, एवढं गार अक्षरशः बर्फ पडल्यावानी होतं, बाहेर निघू नाही वाटत. घरात सुद्धा इतकं फरशीन ते गार पडून जातं. द्रो खाली उतर जातो. थंड होतं ना सगळं, जमीनच थंड होती ना, इकडून सगळं वातावरण थंड होऊन जातं. पाणी दिलेलं असलं त्याच्यावर जास्त अजून पाठीमागं पण शेती, सगळीकडनं पाणी द्यायचं काम चालतं. मध्ये आमचं घर मानलं, लय गार लागणार आहे आता, है ना ध्रुव आपल्याला थंडी, है ना. आमच्या ध्रुव बाळाला आज सुट्टी आहे, सॅटर्डेला सुट्टी असते त्याला. रुद्र भैया म्हण, रुद्र दादा म्हणतो ना तू. हा, त्याला स्कूल असते, त्याला शाळा असती, याला सुट्टी असते शनिवारी. मग लय खुश. तो काय म्हणतोय की मला स्कूलमध्ये पाठवू नका, बिबटे सुटलेले आहेत, आमच्या स्कूलच्या गाडीच्या मागं बिबटे पळू राहिलेत, है ना. म्हणून तो म्हणतोय की मला स्कूलला पाठवू नका. कधी पळाला तुझ्या स्कूलच्या गाडीच्या मागं बिबट्या वगैरे? बघितलं हा, माग पाहिला. मग माहितीये कोणची बाईक घेऊन आला होता तो? बिबट्या बाईक घेऊन आलता का? अरे बापरे. पकडायला आम्ही तर गाडी फुल स्पीड मध्ये भगूनच टाकली आणि कुठतरी लपून टाकली आम्ही गाडी. हा ना. मग आमच्या गाडीला बघितलं तर त्यांनी आम्हाला ओळखलंच नाही, आम्ही त्या खाली लपलो होतो. हा ना. मग ते कोणत्या गाडीवर होता? स्प्लेंडरवर होता बिबट्या. अरे वा. मग ते पुढे गेलो, त्याला वाटलं आम्ही तिकडे गेलो, तिकडेच गेला तो. बार वाचलो आम्ही. बार वाचले का? बाल वाचले? बार वाचले. तर आज सकाळ निघालोय पहा बाहेर कुठं दवाखान्यात निघालोय. स्वतःचा कान दुखतोय. आज लाईव्ह वगैरे सगळं बंद ठेवलंय आणि थंडीने एकाएकीच दुखायला लागला. ते का दुखायला लागला? आधी कानामध्ये तिच्या इंजुरी झालेली आहे एका कानामध्ये, तर ती कशी झालेली आहे तुम्हाला नंतर आल्यानंतर आम्ही सांगू. तर आता दोघी जणी आम्ही निघलोय. सगळं आबांना म्हणलं इथं बसा पोरांपाशी, कारण दोघं जण भांडणं करतात आणि आम्ही येतो तोपर्यंत जाऊन. आता दवाखान्यात जायचं म्हणल्यावर नंबर लावलेला आहे, पण तरी पण वेळच लागतो, लय उशीर होतो जाऊन यायचं म्हणलं. दवाखान्याचे कामच लय अवघड आहेत. चला. त्यानंतर मार्केटमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो. मार्केट साईडलाच तिथं हॉस्पिटल होतं, कान नाक घसा तज्ञ, तिथं दाखवून घेतलं. आणि मग थोडंसं दुसरं सामान घ्यायचं होतं, तर ते छोटं घरातल्या वस्तू आपल्याला दिसल्यावर आपण घेतोच. तिथं माझी नजर पडली आंब्यांवरती. म्हणलं अरे बापरे, आता आंब्यांचा तर सीझन नाही आहे, मग हे आंबे आले कुठनं नेमकं? तर मी ते दुकानदारांना विचारलं, तर हा इंडियनच आहे, बाहेरनं नाही आलेला आंबा, हा बॉम्बे मार्केटमधनं. पण तरी पण पहा ना, आजकाल म्हणजे काय कधी होईल त्याचं सांगतात येत नाही. उन्हाळ्याशिवाय कधी आंबे खायला मिळाले का आपल्याला? पण आता नाही बाई तसं, आता कधी काही खायला मिळते. आता एवढं थंडीच्या याच्यामध्ये आंब्याचं सीझन म्हणल्याच्या नंतर मला वाटत होतं घ्यावं, पण म्हटलं नको बाबा, काहीतरी इंजेक्शन वगैरे देऊन पिकवलेले असतील आणि उगाच नको घ्यायला म्हटलं, परत गोड लागतील नाही लागतील. ते म्हणत होते गोड आहे, पण म्हणलं नकोच, कारण ते सिजनेबल फ्रूट सिजनेबलच असतं, ते नॅचरल पद्धतीने आलेलं असतं. आणि असं अनसीन टायमाला आलेले फळं मग माणसाला खावे वाटतात, पण ते नॅचरल पद्धतीने उगवलेले नाहीत, त्याच्यामध्ये नेमकं काही ना काही ते इंजेक्शनाचाच प्रकार असणार आहे. आजकाल येते कोबी इंजेक्शन देऊन बनवलं जाते, अंडे इंजेक्शन देऊन बनवले जाते. त्याच्यामुळे म्हटलं नकोच बाबा, असू द्या. नाही तर आंबे पाहिल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार, मस्त असा आमरस चपातीचा स्वयंपाक वगैरे. पण म्हटलं नको, जाऊ द्या, असू द्या, आता नाही घेतलेलंच बरं राहील. तर छान बाजारामध्ये मस्त अशा कॅप आलेल्या आहेत पहा, उलन कॅप, कारण आता थंडीचा सीझन सुरूच झालाय. तर मग म्हटलं मुलांना घेऊन जावं, कारण मागच्या वर्षीच्या आता परत पुन्हा येणार नाही, लूज होत्यात कुठं काय. मग थोडीशी खरेदी थंडीच्या अगोदर, थंडीच्या कपड्याची शॉपिंग करावीच लागते. आणि तिथंच मुलांना कपडे घेत होतो, तिथंच थोडासा त्यांचा माल फुटत होता, तर श्रक छान वाटले, 2 कमी किमतीत पण होते. म्हटलं चला पटकन थोडंसं सकाळ किंवा असं, याने तर काही थंडी कंट्रोल होणार नाही, पण तरी पण म्हणलं घेऊन टाकावं. 2 घेऊन आलो. आणि बरंच सॉक्स वगैरे, आता उलनची सगळीच खरेदी करावी लागते. स्वेटर तर असतातच आपले, जातात 2-3 वर्ष, पण बाकी सॉक्स झालं, कॅप झालं, मुलांचे हँड ग्लोव्ज झाले, हे दरवर्षी आपल्याला घ्यावंच लागतात, कारण ते खराब होऊन जातात, ते काही टिकत नाही. तर मग बरेचसे असे स्टॉल, आता थंडी सुरू झाली म्हणल्याच्यानंतर मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळते गेल्याच्या नंतर. आणि मेन आमचं झालं काय, म्हणजे शॉपिंगच्या मार्केटमध्येच हॉस्पिटल आलं एक साईडला, त्याच्यामुळं आमचं होऊन गेलं. नाहीतर आमचं आज प्लॅनिंग काहीच नव्हतं हे सगळं घ्यायचं. म्हटलं तुमचे दाजीच येऊन एखाद दिवशी घेऊन जातील, पण मग आलोयच तर म्हटलं चला, त्यांना पण कामातनं वेळ काढून यावं लागेल इकडं, मग घेऊन जाऊयात स्वातीला. म्हटलं स्लिपर पण खूप छान आलेल्या होत्या मार्केटमध्ये ह्या उलनच्या, म्हणजे त्या पण घेऊन जाव्यात 1-2, कारण फरशीवर पाय ठेवायच्या लायकीच राहिलं नाही, एवढी थंडी अचानक सुटलेली आहे.
एकदम पाऊस 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 आला इतक्या दिवस, आणि अचानक जी थंडी सुरू झाली का ती एकदम अनकंट्रोल, म्हणजे जशी बाहेर थंडी असते ना श्रीनगरला वगैरे उडीसा साईडला तिकडं, जसं की मी अगोदर म्हणलं आमच्या इकडं दोन्ही साईडनी पाणी दिलेलं असतं त्याच्यामुळे जास्त थंडी लागते, नाहीतर मग एवढी नाही. पाणी थोडंसं देऊन मध्यंतरी जमीन सुकली की मग परत एवढी लागणार नाही. चला असो, सगळे सीझन आपल्याला एक्सेप्ट करावेच लागतात. पावसाळ्यात पावसाळा किती असला तरी, उन्हाळ्यात उन्हाळा, आणि थंडीमध्ये थंडी. थोडंसं मार्केट फिरलो, मग छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या ज्याची गरज होती ते. आणि त्यानंतर माझी नजर पडली इयरिंग्सवरती, तर मग स्वाती म्हणत होती नको, पण एक दोन छान वाटले म्हणून म्हणले घे, लाईव्हला लागतात तिलाच बसायला वेगळ्या वेगळ्या साड्यांवरती मॅचिंग. तर बरंचसं आहे कलेक्शन, पण 2-3 सेट आवडले मग घेतले. अजून घ्यायचे होते पण तिने बाद झाले तर एवढेच काय, तर ते सारखं सारखं बाजारात आलं की इयरिंग्सच, पण चांगले वाटले तरच मी घेत असते, नाहीतर मग काही पण नाही आणत. तर 1-3-4 मला आवडले, घेतले. आता घरी गेल्याच्या नंतर शॉपिंग तुम्हाला दाखवूच, त्याच्यामध्ये पहा. तर छान मिळाले, म्हणजे कधी कधी रोड साईड पण चांगलं सामान मिळतं आपल्याला कमी किमतीमध्ये, असं नाही की दुकानांमध्येच मिळतं. जसं की आम्ही यात्रेमध्ये पण गेल्याच्या नंतर भरपूर प्रमाणात कानातल्यांची खरेदी करत असतो, पण ह्या वर्षी नाही केली, कारण ह्या वर्षी नाही आवडले, तेच होतं. एका वर्षी भरपूर घेतली होती पालखीच्या यात्रेमधनं, आणि इथं पण आता चांगलं होतं, म्हणजे दुकानामध्ये 250, 300, 400 रुपयाला मिळते, ते आम्हाला चांगले कमीत कमी किमतीमध्ये मिळाले. मग आम्ही 3-4 सेट घेऊन आलो. त्यानंतर हे आहे पहा आमच्या इथलं फ्रूट मार्केट, सगळ्या प्रकारचे फ्रूट इथं झाडाखाली मस्त थंडाव्याची सावली आहे, खूप मोठे मोठे झाडं आहे, आणि त्याच्या खाली पहा. पहिले इथं मोकळंच असायचं, पण मग एक गाडी लागली हातगाडी फ्रूटची, मग दुसरी लागली, मग तिसरी लागली, असं लागत 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 रोड साईडला पूर्ण हे आपोआपच फ्रूट मार्केट बनून गेलं. त्यानंतर एवढं सामान झालं की आम्हाला दोघींना गाडीवरती आणणं कंट्रोल झालं नाही. मग आम्ही काय केलं, आपल्या हॉटेलवरती ठेवलं आणि यांना म्हटलं की तुम्ही ते घेऊन या येताना, आणि आम्ही दोघी नंतर घरी आलो. नाही मला ही घ्यायची नाही. कमून रे थोडी पण मला ही आवडली ना रे. पुत्याला गाडा वाजायला आम्ही ना थंडीचे 2 स्लीपर आणल्या बरं का ताई. स्वतः तर नकोच म्हणत होती, पण थंडी इतकी सुटली ना फरशीवर अक्षरशः तळपाय ठणकुडायला, जेवढी थंडी सुटली. तर सेम घेतल्याने आम्ही वेगळ्या घेतल्या, म्हणलं चेंज करून रुटीन घालायला. ध्रुवला मी म्हणलं की कोणती कोणाला घेऊ, तर मला म्हणतो ही पिंक कलरची माझ्या मम्मीला घे, आणि ही वाली तुला घे, ही तुझ्यावर सूट करत बघा. नाही मला तर वाटतं माझ्या थांबा, मी दोन्ही पायात 2 घालते आणि बघू आपण कोणती छान दिसते मला बरं का. नाही पिंकच छान दिसते मला बरं का स्वाती. मला पिंकच छान दिसते. ध्रुव काय करायचं मग, कोणती घेऊ मला? हीच घे आता. कोणती? ही घेऊ काय आता? का म्हण रे आता? कोणती? पिंक घाण वाटते काय आता? छान वाटते का? म्हणतं ते रे मम्मीला घालून जाणार आता. दोन्ही छान आहे बाळा, उलट पिंक लवकर खराब होणार आहे. नको पण झाली पाहिजे, चांगलं नाही दिसत का तुला? अरे गोल्डन रे अंगाव हा तुझं पण दाखवायचं. तर झाला आमच्या ध्रुव बाळाला आम्ही खवळलो. मी म्हणलं सारखा मध्ये मध्ये करतोय, काहीच करून देईना, आणि खवळले तर लय राग आलाय बरं का आता, आणि झटका आलाय. हा, आणि रडत रडत वरती गेला. त्याला म्हणलं जा आता, नंतर त्याला आता मनवते. तर त्याच्या अगोदर आलो, भाजीपाला वगैरे आणलाय, त्याची पिशवी तिथे साईडला ठेवली, आणि म्हणलं चला तुमच्याशी काय जे पण काय आणलं ते शेअर करावं. थोडीशी शॉपिंग म्हणजे मुलांचीच केलेली, ही थंडीचे सॉक्स, अजून काय 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 काय. थंडी आहे एवढी, 2 दिवसात एवढी भयानक थंडी सुटली ताईंनो इथं की विचारायचीच सोय नाही. कारण आपण एवढी नव्हती, पण नाही बाय आपल्या इथं लईची चालू आहे. इकडं पण भरणं, कांद्याला पांड्याचं काम चालू, सगळं थंड थंड. इकडं समोर पण इकडं साईडला तळ आहे, तर असं गोल पूर्ण तळ आलेलं आहे इकडं, असं पूर्ण इकडं नाही पण असं इकडं पण. मग पाणीच पाणी सगळीकडनं, मध्ये मांडल्यावर थंडीला लागते अक्षरशः, तळपाय ठणकते. त्याच्यामुळे थोडस खरं तर शॉपिंगचं काही आमचं हे नव्हतं, मेन गेलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, आणि वाटलं होतं की बाबा दिवस जाईल, कारण ना मागच्या वेळेस मला अनुभव, कारण कायम तेच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होती. कायम म्हणजे कधी कधी किती गोष्ट तुम्हाला सांगायची की जायच्या अगोदर ताई जशी म्हणली की तुम्हाला आता घरी आल्यानंतर सांगतो,
तर झालं काय होतं, ध्रुव आहे ना वर्षाचा झालता बघा, पहिला बर्थडे त्याचा झालता आणि असाच थंडीचेच दिवस होते. तर बेडवर त्यावेळेस ताई उडीस आला होती आणि मी घरी होते, अक्का बाबा आणि मी आणि ध्रुव आम्ही 4 जण राहायचो. तर सकाळचे कसं लहान मुलांना सवय असते की 5:30-6लाच उठायचं आणि खेळायला सुरुवात करायचं, संध्याकाळी मात्र लवकर झोपायचं आणि शांत बस येऊ नको इकडं. तर ती याला तशीच सवय होती आणि थंडीच्या दिवसामध्ये मी काय करायचे, जोपर्यंत थोडं ऊन पडत नाही किंवा म्हणजे सकाळ सकाळी याला सवय होती, मग मी लवकर याला घराच्या बाहेरच नव्हते काढत, बेडरूमच्या दरवाजा लावून घ्यायची आणि आतमध्ये काय खेळते खेळायला लावायची. आणि मग यांनी काय केलं की आपला बेड असतो बघा, बेडच्या वरती असा ड्रॉवर असतात बघा फर्निचरचा, तर त्याच्यामध्ये आपलं एअरबड ठेवले होते आणि उठून त्याला म्हणलं तू खेळ आणि बाहेर चल म्हणायचं. तर मी म्हणलं बाहेर नाही खेळायचा, हिला वाटलं जसं रोज खेळतोय आतल्या आत गाड्या कुठं काय बेडवरती, तिला वाटलं खेळतोय तसं ही सूम झोपलेली. हा आणि सूम म्हणजे असं डुकला लागलेला आणि शांत अशी एका अंगावरती पडलेली होती, इकडचा साईडचा कान ओपन होता. ते आला पूर्ण वर चढला, बेडवरती चढता उतरता येत होता, तेव्हा चांगला चालत होता. चढला पण ड्रॉवर ओपन केलं, त्याच्यातून एअरबड घेतलं आणि माझ्या स्वतःच्या बरं झालं नाही घातलं, माझ्याच घातलं असं मला कळायला पण नाही आणि वरून दानकून फटका आणला त्या आणला झोपीत माझ्या कानातला, म्हणजे डायरेक्ट पडद्याला छिद्र पडलं होतं आणि म्हणजे ते त्याने डायरेक्टच आत गेलं, ते पडद्यालाच लागलं ना. तर ते इतका कान दुखायला लागला जबरदस्त, असा मला काहीच सुचेना, म्हणजे काय म्हणतात ना एका वेळी कसं ते हाडकं मोडल्यासारखं होतं बघा, वेदनाच सहन व्हायना अशा. मग तरी पण मी 11-12 वाजेपर्यंत असं सहन केलं. सहज मम्मीचा फोन आला, मी म्हणलं बाबा थोडंफार झालं असं नाही, कडाला धक्का बिक्का लागला असं, म्हणून मी असं मला विचार पण केला नाही की बाबा डायरेक्ट पडद्याचा होल पडू शकतं किंवा असं काही होऊ शकतं, म्हणून लाईट घेतलं मी. मग मम्मीचा सहज फोन आला आणि दुखतच होता. मग म्हणली काय झालं ग, तर मग मला रडायलाच नाही आवरलं, मी डायरेक्ट रडायला लागले. मग म्हणले काय झालं, म्हणलं काय नाही बाई, म्हणलं झोपी त्याने असं हे केलं आणि डायरेक्ट वरून मारलं. म्हणलं कान दुखतोय म्हणलं माझा. तर म्हणली हलगर्जीपणा करू नको, म्हणली मी आता अण्णाला पाठवते आणि तुला घेऊन येते आणि दवाखान्यात घेऊन जाते. तर मग पप्पांना लगेच तिने अर्जंटमध्ये पाठवले आणि लगेच मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर मग व्यवस्थित चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हणले अक्षरशः ब्लड पण आलं आणि आतल्या आत ती गोठल्या पण गेलं आणि म्हणजे त्यावेळेस. आणि मग ती ट्रीटमेंट घेऊन त्यावेळेस सगळं काही सॉल्व्ह झालं होतं. त्याच्यानंतर आजपर्यंत मला काहीच त्रास नव्हता. पण परवापासून 2 दिवसापासून काय झालं की अचानक कानातून पाणी येत होतं आणि दुखायचा. तर मग मी इकडं म्हणजे जनरल डॉक्टरला दाखवलं, म्हणजे असं बधीर झाल्यासारखं झालं. पण मी म्हणलं होईल ठीक आता, हा व्हायचं मला तसं. तर मग 2 दिवस तसंच काढलं, दिवसा नव्हतं पण असं दुखायचाच मधून. पण मग आज मात्र सकाळी मला 2 दिवसापासून काही ऐकायला पण येईना, काहीच व्हायना. आणि ताई मस्त म्हणायची अगं जा तू डॉक्टरांनाच दाखवू आपण स्पेशल, नको ना आधी लागू. पण मला काय वाटलं की बाबा गेल्या सरशी कसं आहे की दिवसच मोडतो आणि सगळं मग हेच होऊन जातं. मग म्हणलं सकाळी काय झालं की दमच निघाना, जास्तच दुखायला लागला. आज म्हणलं चला दवाखान्यात जाऊ आणि गेलं. तर मग तुमच्या छोट्या भाऊजींनी पहिलेच त्यांची ओळख येते हॉस्पिटलमध्ये, पहिले नव्हती पण नंतर झाली, कारण आर्यनचं मध्यंतरी ते 1-2 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलते ना, ते तिथे चांगली त्यांची ओळख झाली तर त्यांनी नंबर लावून ठेवलेला होता. मग गेल्या सरशी आमचं अर्ध्या तासामध्ये काम झालं आणि मग म्हणलं ताईला म्हणलं चला आता आल्या सरशीनं परत पण येणं नाही होणार. हॉस्पिटलमध्येच बाजारातच हॉस्पिटल होतं, हा चला जाऊन घेऊन येऊया. तर चालताच थोडं काय घेतलंय, सॉक्स वगैरे. आता दरवर्षी थंडीची शॉपिंग असती पण मुलांचं काय करावंच लागतं, दरवर्षी थोडंफार आणलंय. म्हणलं चला आता सॉक्स चेकअप वगैरे केलं आणि मग डॉक्टरांनी हे सांगितलं की बाबा पडद्याला सूज आली आणि काय म्हणतात ना ते इन्फेक्शन झाले, आता ते होणारच थंडीमुळे वगैरे. तसा प्रकार झालाय तो होईल म्हणले 2-3 दिवसात ठीक, काय प्रॉब्लेम नाही. तर बघू आता रुसून बसलाय आमचा ध्रुव तिकडं. 2 स्लीपर आणल्यात घरामध्ये घालायला, मागच्या वर्षीच्या पण होत्या बरं का, पण थोडी साईज मोठी होती. तर ध्रुव आमचा म्हणतो ही माझ्या मम्मीला दे, ही माझ्या मम्मीला दे. तर मम्मी ही तू घे बाई, ध्रुवची मम्मी.
है ना? कोणते घेतली तरी काय, मी तर तुला नकोच म्हणत होते, माझ्या घालणंच नाही होणार नाही ते, बाई, मला सवय लागलेली मला. म्हणजे चप्पल लईच कमी, साधं गेटवर जायचं म्हणलं तरी मी तडा तडा बिना चपलीचं निघत असते, रोज मंदिरात जायचं म्हणलं तरी. थंडीचा विषय वेगळा आहे. कंटाळा आहे मला चप्पल घालायचा. तळपाय लई थंडकते. हे कॅप आणल्यात बघा, 2-3 कॅप मुलांना घेऊन आलो. ह्या छान छान भेटल्या ह्या कॅप, नाही का म्हणजे क्वालिटीच्या अकॉर्डिंग. ध्रुव बाळाला माझ्या पॅन्ट आणल्या परत आज मी बघ. तू तिथे घुसून बसला नाही का? ये इकडं चल. तुला सांगल्यात बाळा परत हे थोडे फुल पॅन्ट कारण आता थंडीचे लागणार काय आहे. आणलं ध्रुव इकडे हे बघ. हे बघ तर खरं सरप्राईज. चल चल लवकर, तू माहिती होतं ना. झाला का रुसला? चल, थंडी नाही वाजत कानाला. आणि चला आता असं लावायचं आणि चला वाजवा. वा इकडे बघ किती खुश झालं. थंडी स्कूल मध्ये लावून जाशील का सकाळी, परत बॅगेत ठेवायचं. नको, त्याची स्कूल मध्ये टीचर रागवते बाई. मागच्या वेळेस डॅडीनी कंपास बॉक्स आणला छान असा गाडीचा, तर त्यांनी नेला, तर लगेच दुसऱ्या दिवशी मेसेज आला ग्रुप वरती की अशा पद्धतीचे काही कंपास बॉक्स वगैरे काही यायचे नाही. म्हणजे बाकीच्यांच्या पोरांनी पण आणतच होते म्हणा अगोदर पासून, पण नेमकं काय झालं, हे करायला न्यायला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जाड नाही कमी रेंज मध्ये 100 चांगला असते. सिजनेबल काय आहे बाई, का असं पण छानच भेटत. मुलांचे पण चांगले भेटले हे 150 रुपयाला 3, म्हणजे जाड आहेत एकदम. हा, मुलांची मग आमच्या ध्रुव बाळाला त्याच्यानंतर तुझे बर का, हा, हे ऋतू दादाचे आणि हे आर्यन भैयाचे आणि बाबाचे. आर्यन भैयाचे बाबाचे. आणि हे स्वाती मम्मी म्हणत. स्वाती मम्मीचे माझे बर का. आणि हे 2 श्रग आणलेत आपले असे. तर अशीच आहे, एक फुटमॅट म्हणलेलं पाहिजे होती थोडीशी स्टुडिओ मध्ये, तेव्हा ती घेतली. आणि हे छान भेटले, हे नजर पडली ताईची. मग नेमकं ते मालच खोलत होते आणि हे जिथून मुलांना जिथून आम्ही घेतले ना, तर तिथूनच बघितले हिने. मग ही म्हणली घ्यायचे का, मग म्हणलं चला. सकाळ सकाळ वगैरे हा, बरं होतं कामात मध्ये. कंट्रोल होणार आहे बाई थंडी. हे नुसतं फॅशन इश्यू. थंडी आणि कंट्रोल होऊच शकत नाही आपल्या इथे, एवढी थंडी चालू आहे. पण चला कधी मध्ये पटकन घालायला असं. आता काय माहिती उड्या मारून होणार आहे ना. झालं 2 कलर घेतले, भरपूर कलर होते बरं का ताईंनो याच्यामध्ये. रेड होते, पण हे 2 आवडले मला. ही म्हणत होती पिंक घे, पण म्हणले ते गोहेला ते प्रॉब्लेम झाला असता ना. मुलींना वगैरे चांगले हे शेड थोडे चांगले वाटते असे, म्हणजे मळाले तरी कळत नाही. 2-3 दिवसात नाही बघितलं तरी ठीक आहे. बाकी पिंक वगैरे ते नको म्हणलं जास्त कलरफुल. बाकी एवढी शॉपिंग झाली आज आमची, दुसरी काय नाही का नाही स्वाती. आता भाजीपाला सोडायचा आणि कोण सोडी. सोडू भाजी. अजून काय नाही, तेवढंच आहे बाई. कानातले राहिले बाई. हा, ते पण मी म्हणलं आता कसं लाईव्हला वगैरे लागतेत ना, तर व्हाईट कलरचं म्हणलं थोडं नव्हते माझ्याकडं. मी हिला म्हणलं चल बघू, तर मग 2-3 आवडले. मग आता कसं रोजच घालावं लागतंय बघा ताईंनो, कारण की मला सहनच होत नाही बरं का हे खोटे कानातले. तुम्ही बघत असताल मी कधी लाईव्हला घालून बसते आणि काढून टाकते, आणि ब्लॉग मध्ये तर माझ्या कानात कधी असतेत पण आणि कधी नसतेत पण. तर तुमच्यातल्याच काही ताई म्हणजे तुम्ही इतकं छान बारकाव्याने व्हिडिओ बघता ना, की त्या दिवशी एक कमेंट होती की स्वातीच्या एक कानातलं नाही घातलं आणि एकच घातलं. तर ते मुद्दाम काढलं होतं, कारण त्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आले होते सकाळी आणि ते डॉक्टरांनी कान वगैरे चेकअपच्या टायमाला ते काढलं. तर मला सुद्धा नाही की मी परत घालावं म्हणून. आणि तुम्हालाही माहिती आपलं व्हिडिओ कसा असते की जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर करतो. मग आम्ही हे नाही बघत की कधी डोकं विंचारलंय काय, ड्रेस कसा आहे, चेहरा कसा दिसतोय, कानात काय आहे, हातात काय आहे, हे कधीच आम्ही बघत नाही. कारण साध्यापणाने आणि सरळपणाने जे पण काही सगळं तुमच्याशी शेअर करीत असतो. तर बघा सगळे छान आहेत. 4 पण 40-40 रुपयाला मिळाले. हे कसं काय मिळालं एवढं भारी क्वालिटीचं, आणि याची पण क्वालिटी लई छान आहे याची पण. तर अगोदर हे सिलेक्ट केले शॉप मध्ये आपल्याला 200-250 रुपयाला मिळाली असते. याला शाईन काय आहे बघ ना याची, हे जी किती ओरिजिनल आहे. बाकी मोठ्या शॉप मध्ये आपण दरवेळेस घेतो तिथं घुसला असतो, हे 250 रुपयाच्या खाली भेटले नसते. हे पण आणि हे पण. मग हे 2 आवडले, सिल्वर आणि हे, म्हणून हे 2 घेतले. अजून पण बरेच आवडले होते, पण हिने मला वडलं. नको बाद झाले, परत आल्याच्या नंतर बघू. हा घ्या. हा, अरे वा, हरीनच झाला तो. वाजव. हा बस, आता जपून ठेवा.
हा तर ते कानातल्यावरून बी जसं मी लाईव्हला बी सांगत असते की बाबा कधी काय असं आपल्याला वाटतं की बाबा कमी रेंजच्या वस्तू पण जर चांगल्या पद्धतीने टिकवल्या ना तर ते लॉंग लास्टिंग नक्कीच जातात आणि याचा अनुभव आम्हाला आहे. कारण की आपल्याला आवडलं ना मग सगळ्यांना आवडतं असं हे असतं आहे की नाही ताई. तर चला त्याच्यानंतर मी वेअर केलं बघा हा जो कॉर्ड सेट आहे याच्याबद्दल ताईंनी बऱ्याच जणांनी विचारलं की कुठून घेतला, लिंक शेअर कर किंवा आपल्या फॅशन स्टुडिओ मध्ये आहे का, असेल तर सांगा म्हणून. तर हे म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी घेतले होते आणि थोडे दिवस वापरले आणि त्याच्यानंतर परत ठेवून दिले. कारण आम्हाला दोघींनाही सवय एखादे कपडे असे वाटलं ना की बाबा आता बास ते लगेच आम्ही फेकून देत नाही, ते म्हणजे वरती ठेवून देतो आणि थोड्या दिवसांनी विसर पडला की मग परत आम्ही ते काढत असतो आणि वापरत असतो. तर ते भरपूर दिवसाचे ना असे शॉप मधून घेतले होते. तेव्हा आपलं फॅशन स्टुडिओचं पण सुरुवात पण नव्हती झाली तर तेव्हा घेतले होते आणि ते थोडे दिवस वापरले आणि तसेच ठेवून दिले होते. तर ती कुठली ऑनलाईन लिंक वगैरे नाही, कुठून काय अशी नाही. दुसरी एक गोष्ट की हेअरस्टाईल बद्दल बऱ्याचशा कमेंट्स येतात, म्हणजे बऱ्याचशा मध्ये 1-2 कमेंट्स येतात त्याला लाईक असतात की पहिली छान दिसत होती, आताची ही छान नाही दिसत. काही म्हणतात आताची छान दिसती पहिल्यापेक्षा. नेमकं आता मीच कन्फ्युजन नेमकं कोणती चांगली दिसत होती. हा ती पहिलं ओरिजिनल ती चांगलंच होतं किती केलं तरी काहीतरी. बऱ्याच ताईंनी त्याला लाईक सुद्धा केलं की पहिली छान दिसत होती भारती. तर आजच्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा की नेमकी पहिली चांगली दिसते, कुणाला पहिली चांगली वाटते आणि कुणाला आताची चांगली वाटते. आता ज्याला जास्त वोटिंग येईल मी 3 महिन्याच्या नंतर तो विचार करत की नेमकं काय. आता ते बघा कुठल्याही गोष्टीची सवय लागूच तर आपल्याला 2-3 महिने लागतात. आता कसं आहे ताईंनो की 2 वर्षापासून तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, बऱ्याचशा ताई तुम्हाला मला त्या गेटअप मध्ये पाहायची सवय झालेली आहे आणि सडनली कुठली गोष्ट आपल्या जर डोळ्यासमोर आली तर ती लवकर आपल्या डोळ्याला मेंदूला एक्सेप्ट होत नाही. त्याला थोडासा वेळ लागतो, निदान त्याला 24 दिवस तरी लागतात मी असं ऐकलेलं आहे. कोणती सवय लागायला सुद्धा आणि पाहायला सुद्धा तर लागल हळूहळू सवय. आणि होतंय 3 महिन्याच्या नंतर पुन्हा मला एकदा ते हे जावं लागतं सर्व्हिसिंग वगैरे करायला. त्यावेळेस मी पाहिजे मला जर सूट झालं तर मी ठेवीन, नाही तर मग काढून टाकीन. ते काही नॅचरल आहे, ते काय आपलं असं आतून वगैरे काही केलेलं नसतं. वाटलं तर ठेवायचं नाही तर काढून टाकायचं. एवढं काय मला खर्च केलाय म्हणलं हो ते 2-3 महिने हवं. आणि तेच पण मग आता ह्या गोष्टीबद्दल आम्ही भरपूर दिवसाचा विचार केला होता. बाबा तिचं पण चाललं होतं हा नाही तिथं नकोच म्हणत होती, पण दाजींनी मी मग आता ते त्यांना पण म्हणजे ते पण म्हणले कर आणि त्यांना पण आवडलं आम्हाला पण आवडलं. असं म्हटलं काय तर परमनंट हेअर एक्सटेन्शन तुम्ही करू शकता. ज्याला करायची इच्छा आहे थोडे दिवस परमनंट पण करू शकता, पण थोडंसं कॉस्टली जातं ते आपल्याला. मधनात त्याचं जाऊन बरंचसं आहे, मेंटेनन्स आहे बराचसा. आणि मी कोणाला कराच म्हणत नाही कारण त्याचं काय काय कुठाने आहे, साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात. त्याच्यामुळे मी काही कोणाला व्हिडिओ सजेस्ट पण केलं नाही. मी तिथे गेलेला पण ब्लॉग घेतला नाही, थोडंसं फक्त एक दाखवलं कसं करतात काय करतात. कारण किती केलं तर सोशल मीडियावर आपण काम करतो आणि एखाद्याने जर आपल्याला मोटिवेट होऊन जर केलं आणि तेव्हा जर त्याचे काही दुष्परिणाम जाणवले ते कुठेतरी आपल्यामुळे केलं असं त्यांच्या माध्यमाने तिने केलं होतं म्हणून मी केलं मग मला असं झालं. त्याच्यामुळे आम्ही ते सारखं सांगत नाही. केलंय, खर्च केलाय, थोडे दिवस मी ठेवणार, मला जर सूट झालं तर मी कंटिन्यू ठेवणार. आणि कारण आवडतंय आणि करायची इच्छा होती म्हणून केलं. आणि जर कंटिन्यू जर अशाच आता आज कमेंट आलं तर तिने मला 2 वेळेस विचारलं की स्वाती खरंच का ग चांगलं नाही दिसत का ग. मी म्हणलं अगं तू चांगलं दिसायला आपल्याला आवडतंय ना. बरं हे मला एक म्हणायचंय ताईंनो, तुम्हाला या मताशी सहमत येतात की मला माहित नाही. हे बघा हाताची बोट सारखी नसतील, प्रत्येक जणांच्या आवडी निवडी या वेगवेगळ्या असतात. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. पण आता केल्या सरशी जर रोज जर त्यात जर कमेंट आल्या की चांगलं दिसतंय त्याच्यामध्ये याचं काही इश्यू नाही. हे बघा जे दिसतंय ते तुम्ही रोज ब्लॉग मध्ये म्हणताय. किती ताईंना वाटतंय चांगलं दिसतंय आणि किती ताईंना वाटतंय चांगलं नाही दिसत ते नक्की सांगा मला आजच्या व्हिडिओ खाली. म्हणजे मी पण पाहते नेमकं किती पॉझिटिव्ह येतं आणि किती निगेटिव्ह. वोट करायचं का पण आता वोटिंग करायची त्याच्यावर मी ठरवीन मग 3-4 महिन्यानंतर ज्यावेळेस मी परत जाणार त्यावेळेस मग मी ठरवणार. म्हणजे कसं आहे की आपण आहे ना एकदम उत्साहितपणे किंवा काय कुठलीही गोष्ट आपण जर केली आणि जर आजूबाजूच्या लोकांनी किंवा सगळ्यांनी जर म्हणलं की बाबा नाही चांगलं तर कुठेतरी आपल्याला जरी आवडत असलं ना तरी पण तिथं मग भरपूर प्रश्न उभे राहतात आणि मग असं वाटतं की बाई नाही चांगलं. कारण तिने मला आज दिवसभर तर इतक्या कमेंट्स आल्या की रोजच्या पाहणाऱ्या ताई सुद्धा पहिल्या दिवशी म्हणल्या छान आणि नंतर म्हणल्या की नाही चांगलं नाही दिसत. तर तिने मला 3-4 वेळेस विचारलं, 2-3 वेळेस की बाबा काय नाही चांगलं नाही दिसत का ग, चांगलं नाही दिसत का ग. आणि कुठंतरी माणसाला आतून म्हणजे हे होतं, ते मन दुखल्यासारखं होतं ना. तर म्हणून म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं ही गोष्ट की
तर आता दाजींना आवडलंय म्हणल्याच्या नंतर ताईंनो तिथं आपला विषय संपला, तुमचा संपला, माझा संपला, ताईचा पण संपला. जरी ताईला जरी नसलं आवडलं तरी दाजींना आवडलंय म्हणल्यावर ठेवावं लागणार आहे बाई. शेवटी नवऱ्याच्या आवडी निवडीनुसार वागावं लागतं माणसाला. आणि मी जरी म्हणलं तुम्ही जरी म्हणल्या की भारताई अजिबात चांगली दिसत नाही तरी पण भारताई ते ठेवावं लागणार आहे. कारण का पाहू ना किती ताई म्हणतात. कारण पाहिलं की ज्यावेळेस आपण हे केलं तर बऱ्याचशा ताई म्हणल्या चांगलं दिसतंय. एक 10% ताई म्हणल्या की नाही पहिले छान दिसत होतं नॅचरल. मग त्याच्यानंतर म्हणजे आता मलाच समजा ना काय नेमकं 80% ताई म्हणतात चांगलं, 20% ताई म्हणतात नाही पहिलं छान होतं पहिलंच कर. बघूया आजच्या व्हिडिओ परत कोण काय म्हणतं. तर चला मग ताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटूयात पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय.